प्यार करना आसान है, पण ते प्रेम टिकवणं जरा अवघड आहे. याबद्दलचे बरेच व्हिडिओज ऑलरेडी बनवून झालेत. पण एक बेस्ट कपल काय असतं? हे तुम्हाला तरी माहिती आहे का? बेस्ट कपल म्हणजे खूप प्रेम करतो, खूप गप्पा मारतो असं नसतं. बेस्ट कपल्समध्ये काही क्वालिटीज असतात आणि त्या क्वालिटीज तुम्ही फॉलो केल्या कीच तुम्ही बेस्ट कपल होणार. सो बेस्ट कपल कोणत्या गोष्टी करतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा. बघा, तुमचं नातं किती छान राहील आणि तुम्ही सुद्धा असे बेस्ट कपल होऊन जाल. सो 20 गोष्टी मी आज सांगणार आहे. शॉर्टमध्ये सांगेल, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्लीज आपापल्या पार्टनरसोबत हा व्हिडिओ शेअर करा किंवा एकत्र पहा. तुम्हाला खूप मदत होईल, गॅरंटी आहे माझी. सुरू करायचं? करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. सगळ्याच कपल्सने पहा किंवा तुमच्या ओळखीमध्ये असं एखादं कपल असेल ज्यांची सतत भांडणं होत असतात, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी छान-छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. सो 20 क्वालिटीज मी तुम्हाला सांगणार आहे बेस्ट कपल्समध्ये काय-काय असतात. पॉइंटर्स माझ्या हातात आहेत. सो 20 सवयी खरं तर बेस्ट कपल तुम्हाला बनवू शकतात. नंबर 1 इज ते सोबत हसतात. म्हणजे हे करून नाही. म्हणजे ते असतं ना सोबत सुख-दुःख शेअर करणं, सुखामध्ये हसणं आणि दुःखामध्ये एकमेकांना खांदा देणं. सो बेस्ट कपल्स तेच असतात जे सोबत हसतात, सोबत या जगण्याचा, या रिलेशनशिपचा आनंद घेतात. दे लाफ टुगेदर. सो ही खूप मोठी गोष्ट आहे, की हां, सोबत तुम्ही हसताय, एन्जॉय करताय. सो सोबत हसणं म्हणजे तिला एखादा जोक आवडला, मला नाही आवडला, मग काय? तिच्या आनंदासाठी तुम्ही हसताय. तिला खुश पाहून, तिला हसताना पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येतीये. सो हे एक बेस्ट कपलचं काय म्हणू शकतो निशाणी आहे. सो येस, जे सोबत हसतात, जे दुःखात एकमेकांच्या सोबत असतात, बेस्ट कपल्स असतात आणि ही एक चांगली सवय आहे. सोबत तुम्ही हसताय. नंबर 2 इज सॅक्रिफाइसेस करतात. म्हणजे सॅक्रिफाईस करणं म्हणजे काय? काही गोष्टींचा त्याग करणं. फॉर एक्झाम्पल ओके, की सपोज तो एखाद्या वेगळ्या सिटीमध्ये राहतो आणि तू एखाद्या वेगळ्या सिटीमध्ये. सो कोणाला तरी एकाला सॅक्रिफाईस करावं लागतं, सिटी सोडावी लागते प्रेमाखातर. सो आणि त्याच्यात कोणी असं मीच का असं नाही. ते मनापासून करतात, की ठीक आहे, मी सोडते किंवा मी सोडतो तुझ्यासाठी ती सिटी. अशा काही गोष्टींचं सॅक्रिफाईस ते करतात. बऱ्याच गोष्टी असतात यामध्ये. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. जे सॅक्रिफाइसेस करतात आणि त्या गोष्टीचं रिग्रेट करत नाहीत किंवा आरोप नाही लावत एकमेकांवर, की मी तुझ्यासाठी हे केलं हां, असं काही होत नाही. दे आर बेस्ट कपल्स. ते प्रेमाखातर काही गोष्टींचा सॅक्रिफाईस करत असतात. नंबर 3 इज ते डेट नाईट्स प्लॅन करतात. म्हणजे डिनरला कुठेतरी जातील, नाईटला मूव्हीला जातील किंवा नाईटला नुसतंच लाँग ड्राईव्हवर निघून जातील, वॉकला निघून जातील. काय आहे ना, आपण दिवसभर बिझी असतो. सो रात्रीचा वेळ ते स्पेशल बनवतात. डेटवर जातात. तुम्ही ऑलरेडी डेट करताय, रिलेशनशिपमध्ये आहात किंवा लग्न झालंय, पण तरीसुद्धा एका डेटसारखं ते सेलिब्रेशन असतं रात्रीचं. सो प्लॅन करणं आणि ते वर्कआउट करणं हे खूप गोड आहे. सो बेस्ट कपल्स हे करतात. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम असं छान-छान टिकून राहतं. नंबर 4 इज ते रोज एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि मला असं वाटतं, की हे 3 शब्द बोलायला कितीक वेळ लागतो? आय लव्ह यू. म्हणजे सपोज फोन आला, फोन ठेवताना बाय म्हणतो, बाय, आय लव्ह यू, खतम. याच्यात कुठे मोठी डील आहे? तुम्ही घराच्या बाहेर पडताय, बाय, आय लव्ह यू. किती गोड आहे हे सगळं. किंवा तुम्हाला त्या व्यक्तीची एखादी गोष्ट आवडली. फॉर एक्झाम्पल तुमच्या गर्लफ्रेंडने तुमच्यासाठी डबा पाठवला किंवा बायकोने पाठवला आणि तुम्ही म्हणालात, "खूप छान झालाय स्वयंपाक. थँक यू. लव्ह यू." नाही, ह्याच्यात फार मोठं काही नाहीये. बेस्ट कपल्स रोज एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात. प्रेम व्यक्त करत राहावं माणसाने. खूप छान असतं ते. आय लव्ह यू बोलायला फारसे कष्ट लागत नाही आणि फार वेळही लागत नाही. सो हे शिका, ओके? नंबर 5 ते एकमेकांना स्पेस देतात. म्हणजे सतत एकत्र राहायचं असं नाही. फॉर एक्झाम्पल कधी-कधी बाबा मला माझा टाईम देणं गरजेचं आहे आणि हे बोलावं लागत नाही. त्यांना कळतं. सपोज तुझी चिडचिड होतीये, मी थोडा वेळ तुला देणार, तुला थोडंसं समजावणार, पुन्हा तुला थोडा वेळ देणार, अशा पद्धतीचं. किंवा तुझ्या प्रत्येकच गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व होणं तेही चुकीचं आहे. स्पेस देणं म्हणजे काय? जसं मी सांगितलं, की तू रागात आहेस, चिडचिड होतीये, तर थोडा वेळ शांत राहू दे म्हणून वेळ देणं. किंवा सपोज तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात आणि
ती मुलगी खूप निवांत शांत बसलीये, तर तिला ते शांत बसू द्यावं थोडा वेळ आणि मग थोड्या गप्पा मारायच्या. पण पूर्ण म्हणजे काय करतीयेस, मग शांतच का बसली, असं इरिटेट नका करू. ती त्या गोष्टीचा आनंद घेतीये तर ते द्या. किंवा सपोज तिला तिच्या फ्रेंड्ससोबत, मग मेल फ्रेंड्स असतील, फिमेल फ्रेंड्स असतील, फिरायला जायचंय तर मी पण येतो लगेच असं नका करू. तिला तिचा असा स्पेस द्या. सेम मी मुलांना पण म्हणेन आणि मुलींना, कारण हा व्हिडिओ दोघांसाठी सुद्धा आहे. सो ती माणसं ना एकमेकांना स्पेस देतात. म्हणजे असं सतत इरिटेट केल्यासारखं चिटकून राहत नाहीत. स्पेस देणं फार महत्वाचं असतं रिलेशनशिपमध्ये. म्हणजे सतत ते ओझं तुमचं रिलेशनशिपचं डोक्यावर नको आहे. स्पेस खूप महत्वाचा आहे. है ना? सो तो द्यायला शिका. सपोज एखाद्या गोष्टीमध्ये ती कम्फर्टेबल नसेल, तर तिला तिचा टाईम द्या. कोणत्याही गोष्टीसाठी. सो याला म्हणतात स्पेस देणं आणि बेस्ट कपल्स एकमेकांना स्पेस देतात, त्यामुळे ते खुश असतात. नंबर 6 हे खूप क्यूट आहे. ते म्हणजे की दे ऑल्वेज किस गुड सॉरी काय बोलले मी? दे ऑल्वेज किस गुड नाईट. जरासं चुकलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मला हेच सांगायचंय, की ते रोज एकमेकांना गुड नाईट किसही देतात. समोरासमोर असतील तर छान देतात आणि जर फोनवर असतील तर फोनवर सुद्धा अशी करून किस्सी देतात आणि हे खूप गोड आहे, क्यूट आहे. मला असं वाटतं, की याच्यासाठी सुद्धा काही फारसे कष्ट लागत नाहीत. समोरच्याची रात्र आणखी छान तुम्ही बनवू शकता. सो त्यामुळे बेस्ट कपल बनायचं असेल तर एकमेकांना रोज किस्सी द्यायला शिका. फोनवर का असेना छोटीशी चोरून-चोरून जरी दिली तरी ती खूप क्यूट वाटते. सो हे सगळं करून बघा हां. फायदा होईल तुम्हाला. नंबर 7 दे कम्युनिकेट देअर फीलिंग्स. ते बोलतात, मला काय फील होतंय, काय काय चाललंय माझ्या डोक्यात, मनात, मला कसल्या गोष्टीचा त्रास होतोय. आनंद, दुःख, टेन्शन, प्रॉब्लेम, इन्सिक्युरिटी सगळं बोलतात ते. मला काय फील होतंय ते मी शेअर करते माझ्या पार्टनरसोबत. ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही शेअर करता, समोरचाही तुमच्यासोबत शेअर करतो आणि तुम्ही मिळून जेव्हा त्या प्रॉब्लेमशी लढता, प्रॉब्लेम खतम. सपोज एखाद्या गोष्टीमध्ये तिला भीती वाटत असेल आणि तुम्ही जर का तिने शेअर केलं, की मला या गोष्टीची भीती वाटतेय आणि तुम्ही ते समजून घेतलं, तिला कॉन्फिडन्स दिला, तर किती छान होईल. ती तिच्या भीतीवर मात करेल, तुमचं नातं छान होईल. काय तू भित्री बागडे असं, हे चांगलं लक्षण नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही समजून घेणं, त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, काय त्रास होतोय, ही खूप चांगली फीलिंग आहे. तेव्हाच तुम्ही बेस्ट कपल बनणार आहात, जेव्हा तुम्ही त्या फीलिंग्सची कदर करायला शिकाल. कदर करायला शिका आणि एकमेकांना फीलिंग्स बोलवून दाखवा. प्रेम आहे प्रेम, दुःख आहे, राग आहे, चिड-चिड होतीये, वाईट वाटलंय, संशय आलाय, जे काही तुमच्या मनात आहे ते कम्युनिकेट करा. बोललाच नाहीत, मनातच ठेवलं तर त्याचं सोल्युशन निघणार नाहीये. बेस्ट कपल्स नेहमी सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात, क्लिअर करतात आणि मगच दुसऱ्या दिवसाची वाट बघतात. असं सोडून देत नाहीत, जाऊ दे ना आता काय बोलायचंय, असं करत नाहीत. हे एक चांगलं लक्षण आहे बोलणं, कम्युनिकेट करणं. यापुढे तुम्हाला कधीही तुमच्या गर्लफ्रेंडचा, बायकोचा, नवऱ्याचा, बॉयफ्रेंडचा राग आला, बोला, की या गोष्टी मला पटलेल्या नाहीयेत. तर त्याचं सोल्युशन निघणार आहे. मनात ठेवून नाही निघणार आहे, की जाऊ दे ना पुढच्या वेळी. असं नका करू. दरवेळी तेव्हाचं तेव्हा बोला. शांतपणे बोला, समजून घेऊन बोला, पण बोला खूप गरजेचं आहे. बेस्ट कपलचं हे एक लक्षण आहे. त्याच्यानंतर नंबर 8 एकमेकांसाठी टाईम काढतात. सगळेच बिझी असतात या जगातले, पण आपल्या पार्टनरसाठी वेळ काढणं खूप गरजेचं असतं. जो व्यक्ती वेळ काढतो, म्हणजे जे 2 लोक एकमेकांसाठी वेळ काढतात, तेच बेस्ट कपल असतात. सपोज तुम्ही गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड आहात आणि कामं पण खूप असतात, फॅमिलीसुद्धा असते, सगळं मान्य आहे. पण त्यातल्या त्यात सुद्धा एकमेकांचं शेड्यूल चेक करून तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढत असाल, तर तुम्ही बेस्ट कपल आहात. सपोज तो तिच्या ऑफिसच्या इथे गेला, मग ते कुठेतरी भेटले किंवा ती तिकडे गेली, थोडा वेळ भेटले. लाँग डिस्टन्स असेल तर 50% त्याने कव्हर केलं, 50% हिने कव्हर केलं आणि मग ते भेटले. इट्स सच अ रोमॅन्टिक थिंग. याला एफर्ट्स पण म्हणू शकतो आणि एकमेकांसाठी मनापासून वेळ काढणं सुद्धा आपण म्हणू शकतो. प्रेम असेल तर आपण वेळ काढतोच काढतो. फक्त नवीन रिलेशनशिप आहे तेव्हाच वेळ काढायचा, नंतर नाही, हे चुकीचं आहे. वेळ एकमेकांसाठी काढलाच पाहिजे आणि बेस्ट कपल्स नेहमी एकमेकांसाठी वेळ काढतात. आठवडाभर नाही जमलं, निदान वीकेंडला तरी. बरं खूप वेळ नाही जमलं, काही तास तरी. बरं काही तास नाही जमले, निदान 15 मिनिट तरी. पण वेळ काढतातच ते. सो हे एक लक्षण आहे. त्याच्यानंतर नंबर 9 जसं मी सुरुवातीला बोललेले, की दे लाफ टुगेदर. सो ती एक गोष्ट आहे. यामध्ये मी सांगेल, की ते एकमेकांच्या पाठीमागे असतात. पाठीमागे इन द सेन्स, की मी आहे तुझ्यासोबत.
डोंट वरी, तू हे कर, मी आहे, मी सपोर्ट करेन तुला. सो काय म्हणतो ना आपण एक पुश करणं किंवा साथ देणं हे एकमेकांसाठी खूप करतात. मग तिचं कौतुक होईल, मग मला जेलसी होईल असलं काही नसतं त्या कपल्समध्ये. एकमेकांना कायम सपोर्ट करत राहणं हेच त्यांच्या डोक्यात असतं, की हिचं सगळं छान व्हावं, याचं सगळं छान व्हावं, मी त्याच्या पाठीशी कायम आहे. सो हे फक्त बोलून नाही चालणार आहे. हे ते वागतात सुद्धा. म्हणून त्यांना बेस्ट कपल्स म्हटलं जातं. सो कायम एकमेकांना सपोर्ट करायला शिका. विनाकारण फालतू गोष्टी डोक्यात भरायच्या आणि चिडचिड करायची, संशय घ्यायचा हे करू नका. एकमेकांना सपोर्ट करायला शिका. एकमेकांच्या पाठी राहा कायम. हे नको करूस, त्यापेक्षा हे कर, असं नाहीये. जे आहे ते का बेस्ट आहे, ते तुम्ही आधी समजून घ्या आणि मग सपोर्ट करा किंवा ते का चुकीचं आहे, हे प्रेमाने समजावून तरी सांगा. हे असं असतं. पण एकमेकांच्या पाठी राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे सोबत राहणंच झालं ते. आपण बोलतो ना, ती म्हण आहे ना, की मी तुझ्या पाठीशी आहे. सो त्यामुळे मी ते बोललीये. नंबर 10 इज ते एकमेकांची लव्ह लँग्वेज शिकतात, प्रेमाची भाषा शिकतात. जसं की एक्झाम्पल देते. माझ्या आईची लव्ह लँग्वेज आहे, की आम्ही सतत ना एकमेकांना रोस्ट करत असतो. रोस्टिंग इज आवर लव्ह लँग्वेज, माझ्या आईची आणि माझी. सो तुम्ही रोस्ट करा असं नाही मी म्हणत आहे, पण प्रत्येकाची एक वेगळी लव्ह लँग्वेज असते. जसं की तिची लव्ह लँग्वेज असू शकते याच्यासाठी काहीतरी छान-छान खायला बनवत राहणं. त्याची लव्ह लँग्वेज असू शकते, की तिला एखादा मेसेज करणं रोज, की आय मिस यू, आय लव्ह यू, व्हॉटएव्हर इट इज. किंवा त्याची लव्ह लँग्वेज असेल, की रोज सकाळी तिला हग करणं. काहीही असू शकतं. लव्ह लँग्वेज काहीही असू शकते. ती फक्त एकमेकांची शिकणं, समजून घेणं फार महत्वाचं आहे. है ना? तर ते जरा समजून घ्या. हा सोपा पॉइंट होता. म्हणजे आता आणखी काय सांगणार आहे? हे खूपच रोमॅन्टिक आहे. एकमेकांची लव्ह लँग्वेज शिकवून घ्या. देन 11वा पॉइंट. आता 11 कसं दाखवू मी? ठीक आहे. 11वा पॉइंट इज ते नीट ऐकतात. नीट ऐकणं फार महत्वाचं आहे. समोरचा जर का काहीतरी सांगतोय, मध्येच इंटरप्ट नका करू किंवा इकडे-तिकडे लक्ष नका देऊ. समोरचा काय म्हणतोय शांतपणे ऐकून घ्या. एक गुड लिस्टनरच एक गुड पार्टनर होऊ शकतो, मला असं वाटतं. सो नीट ऐकायला शिका आणि जे कपल्स एकमेकांना नीट ऐकतात, ते बेस्ट कपल्स असतात. जर तुम्ही नीट एकमेकांना ऐकतच नसाल, थोडंसं काहीतरी ऐकून त्याच्यावर मोठा तुमचा वादच होत असेल, तर ते चुकीचं आहे. आधी पूर्ण बोलू द्या समोरच्याला, मग तुम्ही तुमचं पूर्ण बोला, मग त्याला बोलू द्यात. कारण काही गोष्टी या डिस्कस करायच्या असतात. गप्पा नसतात या गोष्टी. सो त्यामुळे नीट ऐकणं फार गरजेचं आहे. सो नेहमी नीट ऐकायला शिका. मी इकडून हे ऐकलं बरं का, असं करून नाही चालणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते एकमेकांशी तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. नीट बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं नीट ऐकलं पाहिजे, गैरसमज करून न घेता. बेस्ट कपल्स नीट ऐकतात, उगाचच गैरसमज करून घेत नाहीत. म्हणून ते बेस्ट आहेत. ओके. नंबर 12 दे सेट गोल्स. ते काही गोल्स सेट करतात, की आपण असं करणार आहोत, आपण हे करूयात, आपण ते करूयात. मग ते काहीही असेल, की आपण सोबत मिळून एक घर घेऊयात, आपण ही गाडी घेऊयात, आपण वर्ल्ड टूर करूयात, मग आपण असं करूयात, आपण तसं करूयात. ते काही गोल्स सेट करतात आणि त्यासाठी मेहनत घेत असतात. घर घ्यायचंय तर त्यासाठी आपण मेहनत घेऊयात, सोबत घेऊयात. फक्त तूच घे असं नाही, सोबत मेहनत घेऊयात. ते काही गोल्स सेट करतात. आपण या-यावेळी हे करूयात, ते करूयात, असं तसं आणि दोघं मिळून हे करतात. सो ही खूप छान गोष्ट आहे. फक्त मी करेल असं नाही किंवा तिला करू दे, त्याला करू दे असं नाही. एकत्र काही प्लॅन्स करणं, गोल्स सेट करणं फार महत्वाचं असतं. स्वतःसाठी, आपल्या फ्युचरसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी. या गोष्टीचा ते विचार करतात म्हणून ते बेस्ट कपल्स आहेत. 13 नंबर 13 नंबर इज ते कंपेअर करत नाहीत आणि ही खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे त्याची गर्लफ्रेंड बघ किती छान रेडी होते आणि तू बघ किंवा तिचा नवरा बघ किती प्रेम करतो आणि तू बघ. सो ते एकमेकांना कंपेअरच करत नाहीत. कारण त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे जे कपल आहे ते एकमेकांसाठी बेस्ट आहे. त्याच्यासाठी ही जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे आणि हिच्यासाठी तो या जगातला बेस्ट बॉयफ्रेंड किंवा हसबँड आहे. कंपेअर करत बसत नाहीत आणि जेव्हा तुम्ही कंपेअर करायला लागता ना, तेव्हा मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. या लोकांना माहिती असतं, की मला जे हवं होतं ते माझ्या आयुष्यात आहे आणि मी ग्रेटफुल आहे आणि त्यांच्यामध्ये तो ग्रेटफुलपणा पण असतो. त्यामुळे ते कधीच कंपेअर करत नाहीत आणि कंपेअर केलं नाही त्यामुळे ते खुश असतात, है ना? आणि कंपेअर करायचं झालं तर चांगल्या गोष्टीशी करतात, की माझं चंद्र माझ्यासोबत आहे, गुलाबाची कळी वगैरे अशा पद्धतीने कंपेअर करतात. एकमेकांशी नाही. ती किती कमवते, हा किती कमवतो असलं काही नसतं. हा फालतू प्रकार आहे. प्लीज तुम्ही सुद्धा कंपेअर करणं सोडून द्या. तेव्हाच तुम्ही बेस्ट बनाल. ओके.
14 नंबरचा पॉइंट लिहिलाय मी. दे आर स्पॉन्टेनियस. म्हणजे चल हे करायचं करून टाकूयात आणि त्या गोष्टी ते करतात. उत्स्फूर्तता खूप असते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आणि त्यामुळे ते एन्जॉय करतात बऱ्याच गोष्टी. एक्झाम्पल देते की सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात, म्हणजे ते कपल गेले कुठेतरी फिरायला आणि तिथे झिप लाईन वगैरे असेल, स्पॉन्टेनियस की चला आपण करूयात, दोघं करूयात आणि ते करतात. हे एक एक्झाम्पल झालं, पण अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे उत्स्फूर्तपणे ते करत असतात रिलेशनशिपमध्ये. त्यामुळे एक स्पार्क सुद्धा राहतो रिलेशनशिपमध्ये. त्यामुळे ते बेस्ट आहेत. ओके. 15 नंबर मी लिहिलंय, ते कधीच एकमेकांवर आवाज चढवत नाहीत. ही इतकी चांगली गोष्ट आहे ना. मला राग आलाय आणि म्हणून मी आवाज चढवलाय, हे चुकीचं आहे. जे मुलांनीही करायला नको, मुलींनीही करायला नको आणि जे कपल असं करत नाहीत ते बेस्ट असतं. बरं ठीक आहे, तुला राग आलाय ना, बोल ना, तू काय झालंय? शांतपणे सांग, हे असं तसं. पण मला राग येतोच, कंट्रोल करा. शिका, रागावर नियंत्रण ठेवायला शिका. आवाज चढवल्यावर तुम्ही स्वतःला, तुम्हाला असं वाटत असेल की मी स्ट्राँग आहे, तर असं काही नसतं. वीक लोक आवाज चढवतात. सो आवाज चढवणं ही एक खूप खराब क्वालिटी आहे. बेस्ट कपल्स कधीच एकमेकांवर आवाज चढवत नाहीत. कितीही राग आला तरी आवाज चढवत नाहीत. जास्तीत जास्त रागात बोलणार नाहीत 1-2 दिवस, पण आवाज चढवणार नाहीत. राग एकीकडे, रिस्पेक्ट एकीकडे. या दोन्ही गोष्टी त्यांना नीट ठाऊक असतात. त्यामुळे ते बेस्ट कपल्स असतात. सो बरेच जणांचे रिलेशनशिप्स यामुळेच ब्रेक झालेत, की मला खूप राग येतो आणि ते चुकीचं आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा आणि मगच रिलेशनशिपमध्ये पडा, हा माझा फुकटचा सल्ला राहील. त्यानंतरचा पॉइंट मी लिहिलाय 16 नंबर, की दे गिव्ह थॉटफुल सरप्राइजेस. काहीतरी छान सरप्राइजेस ते एकमेकांना देत असतात. थॉटफुल म्हणजे जे खरंच खूप काहीतरी छान आहे. फॉर एक्झाम्पल एखादी ट्रिप प्लॅन केली किंवा एखादी गाडी गिफ्ट केली, व्हॉटएव्हर इट इज, काहीही असू शकतं. सपोज मला खूप गरज आहे लॅपटॉपची आणि माझा विचार चालू आहे की लॅपटॉप वगैरे घ्यावा आणि तोपर्यंत माझ्या पार्टनरने मला लॅपटॉप घेऊन दिला. म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाहीये लगेच खूप खर्च करा. मी एक्झाम्पल देतीये, की असे थॉटफुल सरप्राइजेस ते देत असतात. सपोज मला खूप कंटाळा आलाय, रोज काम करून डोकं वैतागलंय आणि त्याने आमच्यासाठी वीकेंड ट्रिप प्लॅन केली किंवा कुठेतरी आम्ही स्टेकेशनसाठी गेलो. सो इट्स सच अ गुड थिंग, की हे किती छान सरप्राईज आहे. ओह माय गॉड! हां, सो अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद लपलेला असतो आणि ते थॉटफुल सरप्राइजेस मला वाटतात. कारण आपल्याला छान वाटतं. आपल्याला छान पाहून समोरच्या व्यक्तीला छान वाटतं. ओके, त्यानंतर 17 नंबरचा पॉइंट मी लिहिलेला आहे, इंटिमेसी. इंटिमेसीसाठी ते वेळ काढतात. किस असेल, हग असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतील, सगळ्या इंटिमेसीसाठी ते वेळ काढतात. आता हां, या गोष्टी स्पॉन्टेनियस सुद्धा असतात, पण वेळही काढतात. हं. आणि मला असं वाटतं, की इमोशनल लव्ह गरजेचं आहेच, पण फिजिकल गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत. याच्याने सुद्धा प्रेम छान राहतं आणि ते या गोष्टीसाठी वेळ काढतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे दोघांचाही मूड असणं आणि दोघांनी एकमेकांसाठी या गोष्टीसाठी वेळ काढणं इज सच अ गुड थिंग. हां, फक्त ही प्रायव्हेट गोष्ट आहे. त्यामुळे मी फार गोष्टी नाही बोलू शकणार. पण इंटिमेसी सुद्धा खूप इम्पोर्टंट असते रिलेशनशिपमध्ये. त्या गोष्टीसाठी वेळ काढायलाच हवा. दोघांच्या मनाने त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. ओके. देन पुढची गोष्ट मी सांगेल, की ते एकमेकांमध्ये विनाकारण इन्व्हॉल्व होत नाहीत, है ना? म्हणजे सपोज माझ्या ऑफिसचा एखादा इश्यू आहे, तर हा मुद्दामून इन्व्हॉल्व नाही होणार. सपोज माझं आणि माझ्या बॉसचं वाजलंय, माझा बॉयफ्रेंड नाही इन्व्हॉल्व होणार, की माझ्या बॉसशी बोलायला, "अरे, तू कसं काय माझ्या गर्लफ्रेंडला बोलला?" अशा फालतू गोष्टी ते करत नाहीत. म्हणून ते बेस्ट कपल आहेत. जिथे तुझंच काय ते आहे, ते तू बघ. जिथे माझं आहे, ते मी बघेन. मी जास्तीत जास्त तुला सल्ला देऊ शकतो, की मग तू असं-असं वाग तुझ्या बॉसशी. पण त्या पूर्ण गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होणं चुकीचं आहे आणि समोरच्याने शेअर नाही केलेली, तरी तुम्ही घुसताय. तर ते खूप चुकीचं आहे. ते विनाकारण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. है ना? आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जर मी ह्याच्याशी काही शेअर करत नाहीये आणि तो विनाकारण या सगळ्या गोष्टींमध्ये पडतोय, तर ते इरिटेट होतं. पण मी सांगितलं, की मला त्रास आहे. आय नीड युअर हेल्प किंवा मला तुझा सल्ला हवाय. तेव्हा तो इन्व्हॉल्व झाला तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण इन्व्हॉल्व होण्याची सुद्धा एक लिमिट असते. है ना? सो त्या गोष्टींकडे ते लक्ष देतात म्हणून ते बेस्ट कपल्स आहेत. त्यानंतर 19वा पॉइंट आपण आता कव्हर करणार आहोत. 19व्या पॉइंटमध्ये लिहिलंय,
की प्रॉब्लेम्स सगळ्याच रिलेशनशिपमध्ये असतात. आयुष्यातही प्रॉब्लेम्स असतात. पण बेस्ट कपल्स प्रॉब्लेम्सवर काम करतात. ते एक टीम होतात आणि प्रॉब्लेमशी लढतात. आणि आपल्या इकडे प्रॉब्लेम काय आहे लोकांचा, की ते एकमेकांशी लढतात. प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा दुसरीकडेच राहिला, ते एकमेकांशीच भांडत असतात. पण बेस्ट कपल्स एक टीम बनतात, प्रॉब्लेमशी लढतात. मग प्रॉब्लेम दोघांपैकी कोणाचाही असो किंवा दोघांचाच असो. ते प्रॉब्लेमशी लढतात, ते डिस्कस करतात, बोलतात, पर्याय शोधतात, रडत बसत नाहीत. आपल्याकडे हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की एकमेकांशीच आपण भांडतो, प्रॉब्लेम बाजूलाच राहतो आणि एकमेकांशी भांडल्यामुळे प्रॉब्लेम असा इतका मोठा होतो आणि प्रॉब्लेम्स तयार होतात. एक प्रॉब्लेम असेल तर 100 प्रॉब्लेम्स तयार होतात. सो बेस्ट कपल आणि बॅड कपलमध्ये हाच फरक आहे. ओके. नंबर 20 इज मी लिहिलंय, की जसं मी सांगितलं, की ते एकमेकांसाठी वेळ काढतात, त्यानंतर इंटिमेसीसाठी वेळ काढतात, डेट प्लॅन करतात, हे सगळं मी सांगितलंय. पण मी आता जो पॉइंट लिहिलाय 20वा तो आहे, की ते दिवसभरामध्ये सुद्धा थोडा वेळ का असेना एकमेकांसाठी काढतात. म्हणजे सपोज मला सडनली त्याची आठवण आली आणि मी लिहिलं, आय एम मिसिंग यू. अशा काही गोष्टी, की दिवसभरामध्ये सुद्धा वेळ काढणं किंवा जेवलीस काय? इतकंसं विचारणं किंवा "अरे, तू नीट आहेस ना? म्हणजे मला असं जस्ट विचारावसं वाटलं. तू बरा आहेस ना? दमला आहेस का?" अशा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा जे कपल्स एकमेकांसाठी वेळ काढतात, दे आर बेस्ट, बेस्ट, बेस्ट कपल्स इन द होल प्लॅनेट असं मी म्हणेल, की दिवसभरामध्ये सुद्धा स्वतः एकमेकांसाठी वेळ काढणं, फक्त रात्रीच नाही किंवा मला वेळ आहे तेव्हाच नाही, दिवसभरामध्ये कधीही. एखादी मीटिंग झाली, की "हाय, काय करतीयेस?" एवढंसं सुद्धा खूप आनंद देणारं असतं हे. सो ही लिस्ट होती बेस्ट कपल्सची. आता तुम्ही बघा स्वतःला तुम्ही 20 पैकी आता किती गुण द्याल? किती तुम्ही बेस्ट कपल्स आहात? सांगा बरं मला. मला बघायचंय 20 पैकी 20 गुण कोणत्या मुलाला किंवा मुलीला मिळणार आहेत. सो नक्की मला सांगा कमेंट्समध्ये, की तुम्ही आहात बेस्ट कपल? कुठे अडतंय त्यावर प्लीज काम करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवेत हे सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा. मोठा झाला व्हिडिओ पण तुम्ही एन्जॉय केलात. चांगली गोष्ट आहे. आय लव्ह यू. बाय बाय.